भारतीय बौद्धजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। येणं कारण आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर मी आता सध्याच भारतात परत आलोय जून जुलै मध्ये आणि जून मध्येच, तर भाईंची भेट घ्यावी आणि महाराष्ट्राचे जे राजकारण सुरू आहे, देशाचं जे राजकारण सुरू आहे, की आमचे जे प्रतिनिधित्व कुठे ना कुठे आम्ही आता झिरोवर आलेलो आहोत। संसदेमध्ये आमचा पक्षाचा एकही कोणत्याही आंबेडकरी पक्षाचा एकही खासदार आज निवडून गेलेला नाही आणि आंबेडकरी राजकारण संपू नये आणि त्याच्यावर एक विचार विनिमय करण्यासाठी आम्ही आज भाईंकडे आलेलो आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या, कारण आता 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आहेत, या विधानसभामध्ये काय करता येईल आणि जसं आमचं प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त आम्हाला पाठवता येतील त्यावर विचार विनिमय करण्यासाठी आजची बैठक आहे। आणि भाईंसोबतच नाही तर सगळेच आंबेडकरी जे लीडर्स ज्यांनी बाबासाहेबांच्या या चळवळीला योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांसोबत आमच्या बैठका सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आंबेडकरी लीडर्स, त्यांच्या पार्टीज या सगळ्यांना एकत्रित करून आमचे प्रतिनिधी या येणाऱ्या विधानसभेमध्ये कसे जातील याच्यासाठी आम्ही ते विचार विनिमय करण्यासाठी आलो। आपण खासदार नाही, आमचं भांडण पॉवरसाठी आहे। आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पॉवर नाही। आमचं भांडण पॉवरसाठी आहे। ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेमायचा अधिकार नाही अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला नाही वाटत की भारतात कुठेही स्थान असेल। ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही तो समाजाला काय न्याय देणार आहे? आणि म्हणून आमचं भांडण पॉवरला आहे। आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे, कारण आमचं भांडण पॉवरसाठी आहे। आणि ही पॉवर आमच्या येणाऱ्या विधानसभेत कसे दिसेल, कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे काही खासगीकरण सुरू आहे आणि सगळ्या सरकारी नोकऱ्या संपत चालल्या आहेत नॅशनल लेवलला, त्याचं कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवता आलं पाहिजे। न्यू एज्युकेशन पॉलिसी जी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकॅडमिक इयर पासून सुरू होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस होण्यापासून थांबवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाहिजेत। आणि जे काही अनुसूचित जातीवर अन्याय अत्याचार त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्याच्यासाठी आवाज उठवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचेत। या असली पॉवर असणारी लोक आम्हाला हवे। आम्हाला पोझिशन नुसतं अनुसूचित जातीच्या रिझर्व्ह सीटवरनं आज अख्ख्या देशात 133 MPs खासदार आज निवडून गेलेले आहेत, साधं तोंड उघडायचा अधिकार त्यांना त्यांचे पक्ष देत नाही। आणि म्हणून आम्हाला असले खासदार नसलेले आमच्यासाठी बरे। आणि एक खासदार जो आमच्यासाठी बोलत असेल, संसदेमध्ये उभा राहून किंवा आमदार विधानसभेमध्ये उभा राहून बोलत असेल तर आम्ही त्याच्यासाठी लढणार आहोत। आपण सगळा कोणतीही पार्टी असेल
या तरुणांनीच त्या पार्ट्या वाढवलेल्या आहेत, पण यांचं रिप्रेझेंटेशन करायची संधी यांना मिळत नाही, यांचं प्रतिनिधित्व, या पार्ट्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी यांना मिळत नाही. आणि म्हणून आता मला वाटतं आरपीआय मध्ये किंवा आंबेडकरी बीएसपी असेल का, जे काही आंबेडकरी राजकारण आहे याच्यामधले जे काही आज वयोवृद्ध झालेले आहेत, आता यांना रिटायर होण्याची गरज आहे. त्यांना एक थिंक टँक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि तरुणांना संधी देता आली पाहिजे. ही तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठीच मी येणाऱ्या काळामध्ये या तरुणांसाठी एक राजकीय प्लॅटफॉर्म भारतामध्ये तयार व्हावा, महाराष्ट्रात नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. प्रकाश आंबेडकर किंवा राम नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची मला वाटतं आता कोणत्याही, ना इंडिया आघाडीला ना एनडीएला, कुणालाही त्यांची गरज राहिलेली नाही. पण ही खूप मोठी शोकांतिका आणि खूप मोठं आम्हाला अनालिसिस करायची वेळ आहे की आमच्या पाठिंब्याची गरज कालपर्यंत, जोपर्यंत आमचा पाठिंबा मिळत नव्हता तोपर्यंत सरकार बनत नव्हतं. पण आज ही खूप मोठी शोकांतिका आली की आमचा पाठिंबा नसतानाही आज सरकार बनतायत आणि आमच्या पाठिंब्याची आज गरज उरलेली नाही. का तर आमचं पर्सेंटेज किंवा आमचे वोट्स आता डायरेक्ट इंडिया आघाडीला जात आहेत, डायरेक्ट एमव्हीए ला जात आहेत आणि म्हणून तो जो आमचे वोट्स डायरेक्टली आता या पार्ट्यामध्ये जात आहेत ते बांध बांधण्याची आता गरज आहे. हे बांध बांधण्यासाठी मायावतीजी आणि प्रकाश आंबेडकरजी असफल राहिलेले आहेत आणि म्हणून आता एक नवीन टीम पुढे आली पाहिजे आणि त्यांनी आपली मतं सिक्युअर करून या दोन्ही इंडी किंवा एनडीए या दोघांनाही पटवून दिलं पाहिजे की आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरकार बनवता येणार नाही. ही जी बॅलन्सिंग पॉवर बाबासाहेबांनी दिलेली आहे, ही बॅलन्सिंग पॉवर कुठेतरी आमच्या नेत्यांनी नष्ट केलेली आहे. ही बॅलन्सिंग पॉवर किंवा बॅलन्सिंग बोट आम्हाला पुन्हा उभा करायचा आहे. आम्ही ज्याच्या बाजूने उभं राहू त्याची सरकार बनतील, अशी पॉवर मला माझ्या समाजाला पुन्हा स्थापन करून द्यायची आहे. पूर्ण अनालिसिस होत नाही तोपर्यंत आम्ही कसलाही स्टँड घेणार नाही. आणि लोकांमध्ये, कारण बघा मी 2010ला जगदीश भाईंनी मला इंट्रोड्यूस केलं आणि 2013 नंतर मी देशाच्या मुवमेंटमध्ये गेलो आणि आतापर्यंत मी सोशल मुवमेंट चालवतो. पण आज मला असं वाटायला लागलं की जी सोशल मुवमेंट मी चालवली, 10 वर्ष चालवली, आजपर्यंत संविधान हातात घेऊन रस्त्यावर कोणीही उतरलं नाही. आम्ही 2014 पासून माझे युट्यूबला व्हिडिओ काढून घ्या, माझे सगळे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन क्लबचे कार्यक्रम काढून घ्या, तेव्हापासून आम्ही सांगतो की देशाचं संविधान धोक्यात आहे. सेव्ह नेशन, सेव्ह डेमोक्रेसी, सेव्ह कॉन्स्टिट्यूशन ही मुवमेंट आम्ही 2014 पासून चालवली. पंजाब असेल, यूपी असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, अख्ख्या देशात आम्ही 10 वर्ष हे सगळ्या लोकांना पटवून दिलं की देशाचं संविधान धोक्यात आहे. आणि ते सगळं पटवून दिल्यानंतर त्याचा राजकीय बेनिफिट कोणाला झाला? म्हणजे 10 वर्ष आम्ही लोकांना जागृत करतोय, देशाचं संविधान धोक्यात आहे म्हणून लोकांना जागृत करतोय, पण त्याचा राजकीय बेनिफिट होतोय काँग्रेसला, त्याचा राजकीय बेनिफिट होतोय एनसीपीला, त्याचा राजकीय बेनिफिट होतोय शिवसेनेला, त्याचा राजकीय बेनिफिट झाला इंडिया आघाडीला. आणि म्हणून आता आम्ही निर्णय घेतलाय, जर आम्ही 10 वर्ष हे काम केलंय तर पॉलिटिकल बेनिफिट पण आम्हालाच मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही सगळं खेती करतोय आणि त्याची फळं मात्र दुसरेच लोक खातायत, असं नाही झालं पाहिजे. आणि त्यासाठी आज जी 10 वर्षापासून जी मुवमेंट मी चालवली अख्ख्या देशात आणि त्या पद्धतीचं आज आमचा प्रतिनिधी आज देशातनं 0 झालाय. आमच्या मुवमेंटचा फायदा मला अजूनही आठवतंय, कुर्ल्यामध्ये मी एक सभा घेतली होती याच संविधान रक्षणासाठीची. त्या संविधान सभेचे माझे स्पीचेस नितीन राऊतांनी त्यांनी त्यांच्या हँडलवरनं पब्लिश केले. आणि म्हणजे माझं स्पीच जर बीजेपीच्या अगेन्स्ट असेल तर त्याचा फायदा काँग्रेसला होतो. म्हणजे आम्ही जर बीजेपी कशी संविधान हटवणार आहे हे जर लोकांना पटवून दिलं तर लोक वोट देताना राजरत्नाचं बटन तर इथे नाही, मग संविधान कोण वाचवेल तर काँग्रेस वाचवेल, म्हणून त्याला जाऊन बटन दाबतायत. आमच्यासाठी काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून आमचं जे मतं पडली पाहिजेत ती आम्ही विचार केला की ही मतं कदाचित बीएसपीला गेली तर बरं होईल किंवा व्हीबीएला मिळाली तर बरं होईल. पण आताचा जो रिझल्ट आम्ही बघितला, ही मतं आज व्हीबीएलाही पडत नाहीयेत आणि बीएसपीला पडत नाहीयेत आणि म्हणून ती मतं आमच्या थालीमध्ये पडावी त्यासाठी आम्ही ही चर्चा करायला आलेलो आहोत. मी याचं एक उत्तर देऊ का? मी एक उत्तर देतो. बघा, सिंह जर 4 पावलं मागे जात असतो ना तर तेव्हा तो एक मोठी झेप घेण्यासाठी तो मागे जात असतो. आज तुमची नवीन मोड बांधण्याची तयारी दिसते, काय सांगाल? नाही, ऑलरेडी माझी मोड बांधलेलीच आहे, पण ती मला पसरवायची आहे. ओके. आणि ती पसरवत असताना मला जो सगळ्यात महत्वाचा जे आहे
की आपण काय करायला पाहिजे, आणि माझ्याकडे एवढा अभ्यासू वर्ल्ड मध्ये धम्माची मुवमेंट घेऊन जाणारे व्यक्तिमत्व जर आपल्या सोबत आहे तर मग आम्हाला काय कोणाची गरज आहे. मगाशी जो विषय आपण मांडलात, तर आता लोकांना विचाराची गरज आहे आणि आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे. आज आपण पाहिलात की आमचे जे काही सिनियर लीडर आहेत, उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर असतील, मायावती जे असतील किंवा आठवले असतील, आज पहा यांना कुठे ना कुठेतरी दाग लागलेला आहे. पण निष्कलंक लीडर जर कोण होऊ शकतो तर त्यांचं नाव राजरत्न आंबेडकर आहे. म्हणजे महाराष्ट्रात भारतामध्ये आपण कुणालाही कुठेही विचारलात तर राजरत्न आंबेडकर एक नवीन स्पिरिट आहे. आणि तरुणांमध्ये असंख्य तरुणांची इच्छा आहे की आता आमच्यावरती अन्याय हजारो वर्ष होत आले, परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोण आमच्याकडे आहे, तर आमच्याकडे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहेत. आणि म्हणूनच आज समाज महाराष्ट्रातल्या या सगळ्या 72च्या लीडर लोकांना फेकून देणार आहेत आणि राजरत्न म्हणजे यांना घेऊन अख्खा महाराष्ट्र आणि भारत देश त्यांच्या सोबत राहणार आहे ऑलरेडी. परंतु आम्हाला राजकीय वाटाघाटीमध्ये काय आता करायचं आहे आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या संदर्भात माझा जो काय हातखंडा आहे, माझा राजकीय जो काय अनुभव आहे, त्याचा उपयोग नक्कीच जसा विद्याताईला तिच्या वार्डात किंवा पनवेलमध्ये होतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात आणि भारतात माझं एवढं नाही, पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं संघटन आहे, माझी मित्रमंडळी आहे. माझ्याकडे केवळ बुद्धिस्टच नव्हे तर इतर सर्व समाजाची लोक आहेत. आगरी असेल, कोली असेल, भंडारी असेल, तेली असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, धनगर असेल, मराठा, सगळ्याच समाजाची लोक महाराष्ट्रात मला जुडलेली आहेत. तर नवीन क्रांती घडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीचीच वणवा घेऊन आदरणीय राजरत्न साहेब संपूर्ण देश फिरत आहेत. आदरणीय मुकुंदराज आंबेडकर साहेब यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे की बघा अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मी कालच माझ्या या तरुण वकील साहेब वगैरे सगळे बसलो होतो, त्यांनी जो मला अनुभव काय आहे त्यांच्यावरती झालेल्या आंदोलनाच्या केसेस मी सांगितलं भीमा कोरेगावचे केसेस आहेत, आमच्या मुलांना नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आमचे अनेक प्रश्न आहेत, आमच्या कुटुंबाला मारहाण होते, आता भेवंडीचा जो प्रश्न आहे, तरुण मुलाची मर्डर झाली. मी जेव्हा ऍक्टिव्ह आहो या रायगड जिल्ह्यात ऍट्रॉसिटी ऍक्टच्या केसेस झालेल्या नाहीत, कारण मी जसंच तसं उत्तर देतो. माझ्या कार्यकर्त्याला मारला तर माझे कार्यकर्ते त्याला मारतात. आणि म्हणून या जिल्ह्यात सर ऍट्रॉसिटी ऍक्टचं प्रमाण हे फक्त पैसे घेऊन काही तुरळक म्हणजे थोटी जे थोतांड आहेत तेच करू शकतात. आणि तेही बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये नाहीत, ते काही काँग्रेसमध्ये आहेत, ते काही इकडे आहेत, ते काही तिकडे आहेत, तो माझा पार्ट नाही. परंतु या जिल्ह्याला सलोखा ठेवण्याचं काम, हा जिल्हा सक्षम बाबासाहेबांचे मुलं इथं 7-12 जो मिळाला ना त्या रायगड ठाणेकरांना तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांच्या मुलं मिळालेला आहे. मग इथली जी खोतीची शेतीची लढाई आहे ही बाबासाहेब लढल्यात. चिरनेर जंगल सत्याग्रहाची केस बाबासाहेब लढल्यात. आपल्याला या रायगड जिल्ह्याचा इतिहास पूर्ण माहिती असेल आणि म्हणून या इतिहासाला उजाळा देण्याचं काम आता मला वाटतं आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब या महाराष्ट्राला देशाला देतील याची पूर्ण तरुण आज जे तरुण आहेत ते सगळे आदरणीय परवा तुम्ही हिरानंदीचं आंदोलन साहेबांनी वगैरे 2 दिवस साहेब तिथेच होते. म्हणजे हे फक्त आता अन्यायाच्या विरोधात बघा जे बिग लीडर आहेत त्यांना आता आम्ही खरं ते संपलेले आहेत. कोण दुसऱ्या कोण मागून जातोय तो कोण पुढून जातो हे सगळे यांच्या कमेंटमेंट फेल झालेले आहेत. मला विश्वास आता आमचा समाजाचा आणि धम्माचा जो विश्वास आहे ते इंटरनॅशनल लेवलला आदरणीय राजरत्न साहेब काम करतात. त्याला वेळ कमी पडते. मी त्यांना विनंती केली आपण बसायचं आहे, आमचं कौटुंबिक नातं आहे. जसं ते माझ्यासाठी माझे भाऊ आहेत, त्यांचे वडील माझ्यासाठी आदरणीय वडीलच आहेत. पण त्यांच्या या सगळ्या आम्हाला दिलेले जे बारकावे आहेत ते घेऊन आता कारण आज चळवळ संपलेली आहे. चळवळ आमच्या नेत्यांनी संपवलेली आहे, गहाण ठेवलेली आहे. एक आतून पाठिंबा देतो, एक बाहेरून करतो. मग आता कुठेतरी आम्ही रस्त्यावर उतरलो पाहिजे आणि आंदोलन आम्हाला हे उभारायचं आहे. आमचं आंदोलन हे आमच्या मुलांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, तरुणांना न्याय द्यायचा आहे. मला का माझ्या मुलांना नोकरीला लावायचं नाही, माझ्या मुलांना नोकरीची गरज आहे का तर नाही, परंतु माझ्या मुलांसारखे अनेक मुलं बेरोजगार आहेत. अनेक प्रश्न समाजाचे आहेत. आमच्याकडे गायरानीचे प्रश्न आहेत, महारवतनी जमिनीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, एज्युकेशनचे प्रश्न आहेत,
भरत्या नोकर भरत्यांचे प्रश्न आहेत, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, सगळं क्षेत्र प्रायव्हेट झालेलं आहे. म्हणजे अनेक प्रश्न घेऊन आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब या देशाची फाईट जी झुंज देतात त्या खऱ्या अर्थाने त्या आम्ही सर्व तरुणांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. मी त्यांना नेहमीच सॅल्यूट करतो आणि करत आलेलो आहे. जरी त्यांचा मोठेपण आहे की जगदीश गायकवाडनी मला राजकारणात त्यांचं मोठेपण आहे. आम्ही राजकारणात आणणारे कोण? तुमच्याच वडिलांनी तुमच्याच आजोबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दिलाय, त्या मार्गावर आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत. आमचं निमित्त मात्र दादांचं ना माझं म्हणजे आमचं घरातलं कौटुंबिक नातं आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो. मी बोलून नाही, मला एकदा फोन करावाच लागेल आणि म्हणून एवढं सगळं वातावरण भारतात देशात महाराष्ट्रात चालू आहे. मग आम्ही काहीतरी केलं पाहिजे. आम्ही बाबासाहेब आंबेडकर खरे आंबेडकर घेऊन जगदीश गायकवाड आता या रायगड ठाण्यात उतरलेला आहे, कोकणात उतरलेला आहे. या आमच्या वादळाला कोणीच रोखू शकणार नाही, कारण ज्याच्यासोबत राजरत्न आहे त्याला कोणच रोखू शकणार नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आता विधानसभेला आम्ही काय तयारी करायची आहे ती मगाशी साहेबांनी सांगितलं, तुम्हाला आंबेडकर साहेबांनी सांगितलं की केवळ आंबेडकर आडनाव आहे म्हणून माझ्यासोबत नका. तर ते कॅलिबर आहेत, त्यांची पॉवर आहेत, ते इंटेलिजन्स, ते एवढे तज्ञ आहेत, हुशार. एक एक त्यांनी आर्टिकलवर त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आम्ही बघितलं आठवले साहेब 15 वर्ष केंद्रात आहेत. किती? 15 वर्ष. आठवले साहेबांनी एक हेड वाचलंय का दाखवा मला, एक हेड काम केलेलं. एवढी निधी आहे. आणि आमचे 4 खासदार गेले होते. एकदा 4 खासदार गेले, त्याच्यावरती 2 गेले, त्याच्यावरती मागच्या दाराने जायची सवय लागली 15 वर्षे, ते गेलो. त्यामुळे साहेब आपण म्हटल्याप्रमाणे यांना बोलता येत नाही, यांना बोलू देत नाही, यांना यांचे सचिव नियुक्त करण्याचा अधिकार नाही, कारण यांचे सचिव नियुक्त केले तर पोटं फुटतील, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आता बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या पंतूला जिवंत ठेवण्याची वेळ आलेली आहे. नाही त्यांचं शिक्षणाचं वय आहे, साहेब एज्युकेटेड पर्सन आहे, शिक्षणात घ्यायचं होतं, परंतु ही वेळ समाजाला कुठेतरी तारलं पाहिजे. आणि म्हणून आज राजरत्न आंबेडकर साहेब ही संबंध महाराष्ट्रभर आणि देशात फिरत आहेत. आपण पाहत असाल त्यांची ज्यावेळेस जसंच तसं तुम्हाला उत्तर जेव्हा देतात ते त्यांनी खूप उपजले आहे आणि हे सगळं त्यांनी भोगलेलं आहे. आणि भोगल्यानंतरच आज हा समाज पूर्ण त्यांच्या सोबत आहे. आज देशात राज्यात ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या परिस्थितींना तोंड एकच युवा नेतृत्व देऊ शकतो, तर त्यांचं नाव डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहे. बाकी कोणी आम्हाला दिसत नाही. त्यामुळे सगळे बघा आता इथं पण 4-5 वकील आहेत, सगळी पोरं ही सगळी यंग जनरेशन पूर्ण राजरत्न साहेबांच्या सोबत आजही आहे, उद्याही असेल आणि परवाही असेल. हेच आजचा माझ्या घरगुती बैठक आहे. आज खरं म्हणजे काय प्रेस नव्हती, मी आमच्या कामलेला फोन केला की बाबा फक्त साहेब येतात आणि सागरला फोन केला आणि तुम्ही सगळी मंडळी आलात. आज फक्त कौटुंबिक चर्चा आहे आणि या कौटुंबिक चर्चेला साहेबांनी मला वेळ दिला, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आता पुढच्या भविष्यामध्ये या 3-4 महिन्यात जे काय घडवायचं आहे ते घडवण्याची तयारी मात्र आज सीताई मंगल निवास म्हणजे गोविंद चाऊ गायकवाड, जसं गोविंद महार नाव तुम्ही चळवळीत ऐकलं तर गोविंद चाऊ गायकवाडांच्या घरातून सुरुवात होते, याचा मला असार्थ अभिमान.